एका छोट्या गावात आरव नावाचा मुलगा राहत होता. तो खूप हुशार होता, पण लोकांसमोर बोलायला त्याला भीती वाटायची. मी नाही करू शकत. आजोबा शाळेत एका नवीन गोष्टीचा अभ्यास केला. धैर्य म्हणजे भीती नसणे नाही, भीती असूनही पुढे जाणे हेच खरं धैर्य. हो आजोबा, आता समजलं. तू रोज आरशासमोर उभं राहून बोलायचा सराव कर. हो आजोबा, पण मला भीती वाटते. काही हरकत नाही, रोज केल्यावर आत्मविश्वास येईल. ठीक आहे आजोबा. नमस्कार, माझं नाव आरव आहे. अभिनंदन. हळूहळू तो निर्धास्तपणे बोलू लागला. स्पर्धेच्या दिवशी मंचावर जाताना त्याला पुन्हा थोडी भीती वाटली, पण आजोबांचे शब्द आठवले. अनेक खोस घेतलाच आणि सुरुवात केली. संपूर्ण वर्ग शांतपणे ऐकत होता. भाषण संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. आरवला प्रथम क्रमांक मिळाला नाही, पण त्याने स्वतःवर विजय मिळवला. धन्यवाद. त्या दिवशी त्याला कळलं, खरी ताकद शरीरात नसते, ती आपल्या धैर्यात असते. भीतीवर मात केली की यश आपोआप मिळवा.